निवडणुकीबद्दल आता प्रचंड चर्चा सुरू आहे आणि ती येत्या काही दिवस सुद्धा सुरू राहणार आहे। त्यामुळे त्याच्याच आधीचे काही मुद्दे मात्र आपण या चर्चेत बोलणार आहोत। आपल्यासोबत आहेत हुसेन दलवाई, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी खासदार, प्रवक्ते, भालचंद्र शिरसाट, भाजपचे नेते आणि प्रवक्ते, आणि पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे। मी भोईटे सरांपासून पहिल्यांदा सुरू करणार आहे। भोईटेजी, चर्चेचा एक टोन सेट करण्यासाठी काय कशा प्रकारे बघावं निकालाकडे? इतकं महाराष्ट्राच्या मनात खदखदत होतं का की जे मीडियाला दिसलं नाही? नेमकं काय झालं, काय सांगाल तुम्ही? प्रसन्न म्हणजे चमत्कार म्हणावा असाचा गेम चेंजर निकाल आहे। संपूर्ण राजकारणाचं चित्रच बदलून टाकलं, महाराष्ट्राचा राजकीय नकाशाच बदलून टाकला, त्या नकाशाचे राजकीय रंगच बदलून टाकले असा हा निकाल आहे। म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की काय खदखदत होतं, मला असं वाटतं की लक्षात घेतलं पाहिजे की जूनमध्ये लोकसभेचा जो निकाल आला आणि आता हा नोव्हेंबरमधला विधानसभेचा निकाल, मतांची टक्केवारी, मिळालेल्या जागा, आपापले गड जे मानले गेलेले की नवे कमावलेले गड, हो, सारंच काही बदलून गेलं। म्हणजे लोकांच्या मनात नेमकं काय होतं, त्यातही भाजपा महायुतीनं जे बदल करत गेले आणि त्यातून जे काही घडलं ते गेम चेंजर असाच त्यांची ती रणनीती होती असंच म्हणावं लागतं। त्यातही लक्षात घ्या की लाडकी बहीण मध्य प्रदेशात, लाडली बहीण 28च्या 28 लोकसभेच्या जागा मिळवून देणारी ठरली। अनेकदा आपण सांगतो सुद्धा पुढारी न्यूजवर की केवळ मध्य प्रदेश नाही हो, 240 भाजपच्या जागा लक्षात गेलता, तर यातल्या समजा 12-15 जरी कमी झाल्या असत्या तरी भाजपा 225 खाली गेली असती आणि देशाची सत्ताही कदाचित भाजपसाठी अवघड ठरली असती। त्यामुळे त्या लाडली बहीणचं मराठी व्हर्जन, मराठी आवृत्ती म्हणजे लाडकी बहीण, त्या एका योजनेमुळेच हा चमत्कार घडलाय का? कारण एक नक्की आहे की महिलांचं मतदान वाढलेलं दिसतंय, मात्र त्याच वेळी केवळ तेवढ्या पुरतं मर्यादित हा विजय आहे असं मला तरी वाटत नाही। त्या जोडीला अन्य सुद्धा पातळीवर भाजपानं जे लोकसभेच्या निकालानंतर त्यांच्या पद्धतीनं डेटा गॅदर करून, डेटा त्याच्यावर त्यांनी त्यांच्या अनालिसिस करून जे मायक्रो मॅनेजमेंट केलं, त्याचा फायदा भाजपला झालेला दिसतोय। त्यातूनच हा गेम चेंजर असा चमत्कार घडल्याचं दिसतंय। आपल्यासोबत भालचंद्र शिरसाट आहे, त्यांच्याकडे जाऊयात। भालचंद्र शिरसाटजी, भाजपचा हा विजय म्हणत असताना मगाशी भोईटेंनी जसं सांगितलं तसं हा मायक्रो मॅनेजमेंटचा सुद्धा मोठा रोल आहे। मला आपल्याला विचारायचं आहे, यामध्ये लाडकी बहीण हा मुद्दा चालू होता जो आपल्या तिन्ही पक्षांकडनं लावला होता। म्हणजे अजित पवारही म्हणायचे लाडकी बहीण, त्यांच्याही प्रचारामध्ये असायचं, एकनाथ शिंदेंच्याही असायचं, तुमच्या तर होताच। पण त्यानंतर सुरू झालं बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, आणि हा मुद्दा मात्र फक्त भाजप लावून धरत होता। बाकीचे दोन पक्ष तुमचे या घोषणेचा वापरही करत नव्हते ना त्याचा प्रचार करत नव्हते। मग तरी सुद्धा नेमका ह्या विजयाचं श्रेय बटेंगे तो कटेंगेला आहे, लाडकी बहीणला आहे, मायक्रो मॅनेजमेंटला आहे, कशाला आहे? विजयाचं श्रेय सर्वांना आहे। सर्वांना म्हणजे महायुतीला तर आहेच, पण महाविकास आघाडीला आहे। कारण असं आहे की मतांचं ध्रुवीकरण करणं, वोट जिहाद, लोकांना नाही पटला वोट जिहाद। लोकसभेत तुम्ही केलात वोट जिहाद, लोक दुखावले गेलीत। आज जर वोट जिहादने बांगलादेशी रोहिंग्यांना रजिस्टर करून तर या देशावर कोण राज्य करणार असेल तर या देशातला मुसलमान, राष्ट्रवादी मुसलमान सुद्धा ते सहन करणार नाही। भारत जोडो मध्ये ज्या विघातक शक्ती होत्या, बरं, ज्या कम्युनिस्ट शक्ती होत्या, भारत तोडो शक्ती होत्या, कितीतरी शक्ती होत्या, त्या शक्ती कार्यरत असताना तुम्ही भारत जोडोचं नाव देणार आणि भारत तोडोच्या लोकांना पुढे करणार। लोकांना हे पटलेलं नाही। लोकांनी जो मॅन्डेट दिलेला आहे, जो एकतर्फी मॅन्डेट दिलेला आहे, हा मॅन्डेट या राष्ट्राला सुरक्षित ठेवण्यासाठी, एक है तो सेफ है, हे राष्ट्र आणि हा महाराष्ट्र सुरक्षित राहायला पाहिजे। बरं, तो कुठलाही धर्मांध आणि परदेशी शक्तींच्या हाती जाता कामा नये, यासाठी हा दिलेला मॅन्डेट आहे। प्रयत्न बऱ्याच जणांनी केले, बरेचसे मुद्दे आहेत, पण राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली। जरी ती महाराष्ट्राची असली, महाराष्ट्र धर्माच्या याच्यावर झाली, महाराष्ट्र धर्माचे पोवाडे गात
ज्या पद्धतीने महाविकास आघाडीतील काही नेते, आज संजय राऊत काही दिवसभर बोललेले नाहीत, सकाळी सकाळी भुंकलेत, नंतर काही बोललेले नाहीत. तर ही जी घमेंड होती, ती घमेंड उतरवायचं काम जनतेने केलेलं आहे, आम्ही नाही केलं. बरं, जनतेने केलेलं आहे. जनतेने हा धडा दिलेला आहे. तुम्ही जर बहुसंख्याकांना गृहीत धराल, अल्पसंख्याकांचं लांबून चालन कराल, तर याद राखा, हा इशारा आहे. बरं. मी हुसेन दलवाईंकडे जातो. दलवाईजी, जर का आपल्याला आता शिरसाट जे सांगतायत ते जसंच्या तसं घ्यायचं, तर माझा प्रश्न मी तो आजच्या दिवसभरात अनेकांना विचारला, महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी राजकारण सर्वमान्य झालंय का? एकेकाळी महाराष्ट्रामध्ये जे काँग्रेसी राजकारणाचा पोत होता, पक्ष कोणताही असो, शेकाप असो नाहीतर अन्य कुठला पक्ष असतो, अगदी शिवसेना सुद्धा स्वतःला सायंटिफिक सोशलिझमचा विचार करायची, किंवा अन्य पक्ष, भाजप सुद्धा म्हणायचा की गांधीवादी समाजवाद, त्यामुळे काँग्रेसी विचारधारेचं राजकारण होतं. आजच्या या घटनेनंतर महाराष्ट्र हिंदुत्ववादी झाला आहे का? माझा प्रश्न तुम्हाला. नाही, त्यांचा प्रयत्न तोच आहे. आणि आता जे बोलले शिरसाट, ते तसलंच भाष्य त्यांनी केलं याचं मला खरंच म्हणजे एकनाथ शिंदेजींची ही भूमिका आहे का? RSS भाजपची भूमिका ती आहे मी समजू शकतो, कारण ते 1925 पासून तेच बोलत आलेले आहेत. सातत्यानं मुसलमानांची भीती दाखवणं, एकतर मुसलमानांची संख्या किती आणि त्याची कसली भीती, 80% वर हिंदू, 14% मुसलमानांना घाबरतात असं म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे. मुसलमानांनी काय इथे केलेलं आहे की जे देशविरोधी आहे? देशविरोधी जर काय केलं असेल तर तुम्ही लोकच केलेलं आहे. त्यांच्या शिरसासाठीच्या माहितीसाठी सांगतो, त्यांनी काय काय केलं ते मी जरा तुम्हाला सांगतो. त्यांनी गांधींचा खून केला. सरदार पटेलांनी सुद्धा म्हटलेलं आहे की त्यानंतर त्यांनी पेढे वाटले, त्यांनी ह्याच्यामध्ये बॉम्बस्फोट घडवला, आपल्या नांदेडमध्ये त्यांनी मालेगावला बॉम्बस्फोट घडवला. त्यांनी असंख्य गोष्टी केलेल्या आहेत ज्या हिंसेच्या अनुषंगानं इथे या देशामध्ये गडबड करण्याचा प्रयत्न केला. संबंध राष्ट्रीय चळवळ गांधींच्या नेतृत्वाखाली चाललेली होती, त्यावेळेला हे त्यांच्याबरोबर नव्हते त्यांचे पूर्वज, आजही त्या संबंधात बोलत नाही. शिरसाटांनी थोडासा इतिहास वाचावा असं मला वाटतं. नौखालीला जेव्हा मुसलमान हिंदूंना मारत होते त्यावेळेला तिथे महात्मा गांधी गेले त्यांना वाचवायला. हातात ह्याची कुंकवाची डब्बी घेऊन प्रत्येक बाईच्या कपाळाला कुंकू लावण्याचं काम ते करत होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा एकही RSS वाला किंवा हिंदुत्ववादी म्हणणारा कोणी गेला नाही. ही चर्चा कशासाठी केली जाते मला काय कळत नाही. इथे हिंदू काय मुसलमान काय सगळे आपण एका संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये राहत आहोत. एकामेकांच्या धर्माबद्दल आपल्याला रिस्पेक्ट आहे. तो हे या पद्धतीनं समाजामध्ये फूट पाडण्याचं काय कारण आहे मला काय कळत नाही. धर्मयुद्ध, मुसलमानांनी तुमच्या विरोधी मतदान जर केलं असेल तर तुम्ही रोज त्यांना घाबरवता आणि त्यांना असं वाटतं आणि आता घाबरलेच आहेत ते घाबरतात म्हणून ते कुणाला तरी काँग्रेसला किंवा आघाडीला मतदान करत असतील. याचा अर्थ धर्मयुद्ध नाही. तुम्ही धर्मयुद्धाची गोष्ट करता, हे भयंकर आहे. या देशामध्ये धर्मयुद्धाची काय गरज आहे? हा देश आपला सगळ्यांचा आहे, एकत्र आपल्याला नांदायचं आहे, एकत्र जायचं आहे, विकास सगळ्यांचा झाला पाहिजे. त्याऐवजी तुम्ही इथे नारे कसले देता? तुम्ही नारे याचे देता, बटेंगे तो कटेंगे या तऱ्हेचे नारे देता आणि तुम्ही प्रमुख लोक असे बोलतात. मला असं वाटतं हे सगळं अतिशय चुकीचं आहे आणि कुठेतरी याचा विचार अजितदादाच्या लोकांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या लोकांनी तरी करावा, एवढीच माझी अपेक्षा आहे. मी राजेश महेश शिंदे सुद्धा आपल्यासोबत आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या पक्षाचे नेते आणि प्रवक्ते आहेत. शिंदेजी, आपलंही स्वागत आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, आजच्या या यशामध्ये हा जो काही आम्ही त्याला चमत्कारच म्हणतोय, एवढा प्रचंड लँडस्लाईड विक्टरीचा, याच्यामध्ये राष्ट्रवादीचा रोल हा किती आहे आणि सगळं भाजप, त्याचा सगळा औरा, त्यांची सगळी यंत्रणा, त्याच्यामुळे हे यश किती? आणि त्यातून मी तुम्हाला आठवण करून देतो, तुमच्या या जागांमध्ये काही जागा भाजपतून तुमच्याकडे आलेल्यांचा सुद्धा आहे. त्या पार्श्वभूमीवर तुम्ही या विजयाचं, आजच्या या महायुतीच्या विजयाचं विश्लेषण कसं कराल? सांगायचं झालं तर अगोदरच्या निवडणुका लढल्या गेल्या त्याच्यामध्ये काही झालं असेल त्याबद्दल मी काही बोलणार नाही. परंतु आताची निवडणूक केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली. बरं.
की बटेंगे कटेंगे हा जो नाऱ्याचा काही आता अपप्रचार केला जातोय, तो नारा कुठल्या जाती धर्माच्या विरोधात किंवा कुठल्या जातीमध्ये तेढ निर्माण करण्याच्या भावनेने केलेला नाही. तर आपण भारतीय, आपण महाराष्ट्रातली सगळी माणसं एकत्र राहिलो तर आपण सत्तेपासून दूर जाणार नाही, हा त्याचा एक उपदेश होता, त्याचा एक अर्थ होता. बरं. की आपण सगळे एकत्र राहू तर सत्ता हासिल करू. आणि म्हणून सगळे हिंदू मुस्लिम सब हम भाई भाई हा जो नारा आपला आहे, तो नारा आपण घेऊन पुढे सत्तेच्या मार्गाने आपल्याला जायचं असेल तर सर्व बंधू भगिनींना आपण एकत्र केलं पाहिजे. बरं. हे विजन या महायुतीचं होतं. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये जर आता विकास झाला असेल या 2.5 वर्षामध्ये, तर एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय अजितदादा आणि देवेंद्रजी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महाराष्ट्रातले जे महत्वाचे मुद्दे होते त्याच्यावर विकास झाला आणि ते लोकांनी डोळ्यांनी पाहिला. शेतकऱ्याचं काय असेल, शेतकऱ्याला शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून त्याला वीज कायमची माफ केली, पुढचं बिल येणार नाही, 0 बिल. लेक लाडकी माध्यमातून आतापर्यंत जे जे सत्तेवर आले त्यांनी या महाराष्ट्राच्या महिलेसाठी 1,500 यांनी दिले, त्यांनी 150 तरी कधी दिलेत सांगावं. बरं. किंवा मग 200 रुपये देण्याची भूमिका कधी घेतली का आपण? मग मला काय वाटतंय की लोकांना आज काय हवं, आज कशाची गरज आहे, त्या मार्गाने जर आपण काम केलं तर यश मिळतं नक्की. आणि तेच या सरकारने केलं, अजितदादांनी केलं, देवेंद्रजींनी केलं, बरं. एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. फडणवीसांच्या नेतृत्वातलं आता हे यंदाचं सगळ्यात मोठं यश होतं असं म्हणावं लागेल. याशिवाय 2014 सालचा 122 जागांचा भाजपचाच विक्रम फडणवीसांनी यावेळी मोडलेला आहे. सर्वाधिक जागा होत्या भाजपला महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक, आणि यावेळी 133 जागांवर विजयाचा नवा उच्चांक आलेला आहे. 122-23 ते 133. मवियाला धूळ चारत भाजपचा हा खणखणीत स्वबळावरचा विजय. त्या अर्थानं जर का बघायचं झालं तर भाजपला सर्वाधिक 25.14% मतं मिळालेली आहेत एकूण. याशिवाय भाजपचा 85% स्ट्राईक रेट आहे. म्हणजे भाजपने ज्या 150 जागा लढवल्या त्याच्यापैकी 133 जागा म्हणजे 85% डिस्टिंक्शनच्या वर असा स्ट्राईक रेट आहे. 149 जागांपैकी 133 जागांवर भाजपचे आमदार आहेत. याशिवाय भाजपने अन्य त्यांच्याच मित्रपक्षात दिलेले उमेदवार हा आणखीच वेगळा विषय. त्या अर्थानं तो आकडा आणखी मोठा होतो. मुरब्बी शरद पवारांपेक्षा फडणवीस यामुळे भारी ठरलेले आहेत. एक वेगळं पर्व महाराष्ट्रात या निमित्तानं सुरू होताना बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा चर्चेवर येऊयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत. मगाशी शिंदे हा मुद्दा पूर्ण करत होते, त्यांच्याकडे जाऊन नंतर मी पुन्हा इतरांकडे जातो. शिंदेजी, आपला मुद्दा चालला होता तो म्हणजे आता या अजित पवारांचा या सगळ्या महायुतीतलं स्थान, विशेषतः भाजपचा एवढा मोठा वरचष्मा पाहत असताना. बोला. नाही, आताच्या यशामध्ये सर्वांचं समान यश असेल. एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील किंवा मग अजितदादा असतील. अजितदादांना काम करताना पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि मग अजितदादाची ताकद ओळखून भाजपवाल्यांनी अजितदादांना एकत्र बरोबर घेऊन जे महाराष्ट्रामध्ये काम केलं त्याचा तो फायदा मिळालेला आहे. काम केलं त्याचा विकासाच्या माध्यमातून आलेले सर्वांचं आहे. आणि खाली महायुतीचा धर्म पाळून सर्व महायुतीतल्या घटक पक्षांनी बरोबर येऊन चांगलं काम केलं आणि ते श्रेय सर्वांना जातं. कुठल्या एका पक्षाचे श्रेय म्हणणार नाही मी की मी आहे माझ्या पक्षाचं श्रेय, परंतु दादांचा विकास हा महाराष्ट्राने पाहिलेला आहे. दादांनी काम करताना महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि म्हणून बारामतीमध्ये देखील त्यांना घरादारापासून चॅलेंज केलेलं असताना देखील दादा त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या मताधिकांनी. आपण आता बघूया